सगळं संपलंय असं वाटतंय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी समृद्धी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सगळं संपलेलं आहे, आपण गमावून बसलेलो आहे सगळ्या गोष्टी आणि आता पुढे काहीच होऊ शकत नाही, काही होप्स आपल्याला राहत नाही लाईफमध्ये। असं वाटतंय की सगळं संपलंय, कारण आपलं एखादं स्वप्न तुटलेलं असतं, आपण कोणाला तरी गमावलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या मनात इतकी प्रचंड भीती आलेली असते आणि आपण सगळं हरवून बसलेलो असतो। आपल्याला असं वाटतं की पुढे काहीच होऊ शकत नाही माझ्यासोबत, सगळं संपलेलं आहे। आणि अशा वेळेस खरं तर सगळ्यात जास्त गरज असते ती संयमाची आणि स्वतःवरच्या विश्वासाची। आपण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा आपण खूप लहान असतो, आपल्याला गोष्टी माहिती नसतात, जगात काय चालू आहे हे आपल्याला माहिती नसतं। आपले आईवडील असतात जे आपल्या बेसिक नीड प्रोव्हाइड करत असतात, त्यामुळे काही कमावणं हे आपल्याला त्या वयामध्ये खरं तर इतकी गरज नाही पडत की बाहेर जाऊन कमावणं असेल किंवा स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करणं। पण जसं आपण मोठे होतो, आपण कॉलेजला जातो, तर हळूहळू गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि त्या याच्यामध्ये ना आपले डिसिजन आपण स्वतः घ्यायला लागतो। कारण आधीपर्यंत आपले पॅरेंट्सच आपल्या ठरवत असतात, पण त्याच्यानंतर आपण स्वतः मॅच्युअर्ड होत जातो थोडेफार आणि डिसिजन घेतो। पण 18 to 25 ही अशी फेज आहे ना, त्याच्यामध्ये आपले डिसिजन असतात ना ते फिक्स नसतात, ते चेंज होत राहतात। म्हणजे ते रॉंगही जाऊ शकतात किंवा राईटही जाऊ शकतात। फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा स्कूलमधून बाहेर पडतो तर त्यावेळी आपण डिसाईड नसतो आपल्या करिअरबद्दल, आपल्याला एक्झॅक्ट माहिती नसतं की आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय आणि मग त्यामुळे कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण कुठली तरी स्ट्रीम निवडतो किंवा आपल्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी एखादा याच्यामध्ये ॲडमिशन घेतलंय, सायन्समध्ये घेतलंय, तर मग आपण पण त्याच्यातच जातो आणि मग पुढे जाऊन ते आपल्याला ना महाग पडतं, आपल्याला ते जमत नाही करायला। किंवा कधी कधी असं झालेलं असते की आपण स्कूलमध्ये टॉपर राहिलेलो असतो, पण पुढे जाऊन आपल्याला कॉलेजमध्ये तितका परफॉर्मन्स नाही देता येत, एखाद्या एक्झाममध्ये आपण फेल होतो, एखादा सब्जेक्ट जातो आणि ते फेल्युअर जे असतात ना, छोटे छोटे फेल्युअर आपल्या लाईफमध्ये 18 to 25 मध्ये ना सतत आलेले असतात। आपण गोष्टी गमावलेल्या असतात, घरी एखादा प्रसंग घडलेला असतो, घरातल्या कोणाला तरी गमावलेला असू शकते किंवा हळूहळू आपल्यावरती जबाबदारी पण यायला लागलेली असते। काहींवरती ती खूप लवकर येते, तर 25 पर्यंत तर मोस्टली आपल्यावरती जबाबदारी आलेली असते। आपण जॉब करिअरच्या फेजमध्ये असतो, करिअरशी रिलेटेड सुद्धा काही गोष्टी असतात ज्या आपल्या चुकलेल्या असतात किंवा बिघडलेल्या असतात। नवीन रिलेशन बनत असतात, नवीन फ्रेंडशिप होत असते, ती सुद्धा कधीतरी कुठेतरी चुकलेली असते किंवा तुटलेली असते। आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत झालेल्या असतात, जे छोटे छोटे फेल्युअर आलेले असतात ना, त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये ना खूप जास्त गमावण्याची भीती तयार झालेली असते। आणि अशा वेळी काय होतं, आपण ना एखाद्या गोष्टीला आपल्या संपूर्ण आयुष्याचा आधार मानतो। फॉर एक्झाम्पल, ती एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादी एक्झाम असू शकते किंवा करिअरचा एखादा भाग असू शकतो। त्या गोष्टीला आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा भाग न मानता आपण त्याला संपूर्ण आयुष्यच मानलेलं असते आणि त्या गोष्टीसाठी आपण इतकी मेहनत घेतलेली असते, इतकं सगळं दिलेलं असतं की पुढे जाऊन आपल्याकडे देण्यासाठी काही उरलेलंच नसतं। आपण अक्षरशः रिकामे झालेलो असतो त्या गोष्टीसाठी आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यातून निघून जाऊ नये किंवा त्या गोष्टीत आपल्याला फेल्युअर मिळू नये याची आपल्याला सतत भीती असते। कारण 18 ते 25 मध्ये ना आपण खूप छोट्या छोट्या फेल्युअरला सामोरे गेलेलो असतो, त्यामुळे ही एक अशी गोष्ट असते आपल्यासाठी की ही नाही केली पाहिजे। ह्या गोष्टीलाच आपण आपल्या आयुष्याचा आधार मानलेला असतो। आपल्याला असं वाटत असतं की ही व्यक्ती मला मिळाली म्हणजे माझं लाईफ सेट होईल, ही परीक्षा मी पास झालो तर माझं सगळं चांगलं होईल, हेच करिअर जर माझं झालं तरच माझं काय ते भलं आहे, नाहीतर माझं काहीच भलं होऊ शकत नाही, अशा आपण भ्रमामध्ये असतो आणि आपण खूप मेहनत घेतलेली असते ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आणि नेमकं त्याच गोष्टीमध्ये आपल्याला फेल्युअर येतं, ती गोष्ट आपल्या हातातून निघून जाते। म्हणजे अक्षरशः कधी कधी तर असं होतं की आपल्या हातातोंडाशी आलेला घासही निघून जातो। आपण सगळी मेहनत घेतलेली असते, सगळं दिलेलं असतं, खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले असतात, मेहनत घेतलेले असतात ते टिकवण्यासाठी, ते मिळवण्यासाठी, पण ते नाही मिळत, ते आपल्या आयुष्यातून निघून जातं आणि त्यावेळी आपल्याला असं वाटते की आता संपूर्ण आयुष्यच संपलं आहे, आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाही आहे, आपण ज्या गोष्टीला आपल्या आयुष्याचा आधार मानला होता तीच निघून गेलेली आहे। म्हणजे आपण ना त्या गोष्टीला अक्षरशः कुबड्यांसारखं समजलेलं असते की आपण त्याच्याच आधारावरती इतके वर्ष चालत असतो, आपल्याला माहितीच नसतं आणि अचानकपणे त्या कुबड्या कोणीतरी खेचून घेतल्या
घसरल्यात किंवा त्या पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण धाडकन जमिनीवरती खाली जोरात पडलेलो आहे आणि आपल्याला असं वाटतं की आता आपल्या पायामध्ये काही त्राणच राहिलेला नाही आहे, आपण उठून उभेच नाही राहू शकत आणि ती गोष्ट गमावल्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही आहे, पुढे सगळं संपलं इथे. पण त्यावेळी जर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहता आणि त्यावेळी जर तुम्ही संयमाने त्या परिस्थितीला फेस करता तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच हरू शकत नाही. तुमची जी गमावण्याची किंवा हरण्याची अपयशाची जी भीती आहे ती हळूहळू नाहीशी होते. तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ओळखायला लागता. कारण 18 ते 25 अशी जी फेज आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःबद्दल काहीच कॉन्फिडन्स नसतो, आपण स्वतःला ओळखत नसतो. ती जी फेज आहे ना ती मल्टिपल प्रयोग करण्याची फेज आहे. त्यामध्ये आपल्यासोबत खूप गोष्टी घडलेल्या असतात, आपण खूप एक्सपिरियन्स घेतलेले असतात आणि त्याच्यावरूनच आपण घडत गेलो. जेव्हा आपण एखाद्या फेल्युअर फेजमध्ये असतो, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या व्यक्तीला गमावलेला आहे किंवा आपण एखाद्या परीक्षेमध्ये फेल झालो आहे किंवा करिअरमध्ये आपण कुठेतरी मागे पडलो आहे, तर त्यावेळी ना आपल्याला असं वाटत असतं की हे फक्त माझ्यासोबतच होतं आहे. कारण आपल्याला माहिती नसतं ना जगामध्ये काय सुरू आहे किंवा अजून कोणी हे फेस केलं आहे का. त्यामुळे आपण ना स्वतःला इतकं हे समजलेलं असते की हे माझ्यासोबतच होतं आहे, मग माझं काहीच चांगलं होत नाही आणि माझ्यासोबत नेहमी असंच होते, मी फेलच होते, मला काहीच मिळत नाही, हे नाही मिळालं म्हणजे मला आता आयुष्यात काहीच नाही मिळणार असं आपण समजलेलं असते. पण खरं तर ना ही जी फेज आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते. ती वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरती असू शकते. काहींना 25मध्ये येत असेल, काहींना 30शीत येत असेल किंवा काहींना त्याच्यानंतरही येत असेल. पण ही फेज ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते आणि ही कॉमन आहे, ही आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपल्याला असं वाटते की हे फक्त माझ्यासोबतच होते. खरं तर तुमच्यासोबत ही गोष्ट होत असताना सुद्धा इतर कोणासोबतही ती गोष्ट घडत असते किंवा काही जणांसोबत ती गोष्ट ऑलरेडी घडून गेलेली असते आणि काही जणांसोबत ती गोष्ट घडणार आहे. म्हणजे ही रिपीटेड सायकल आहे, ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी फेल्युअर झेललेला असतो, कुठे ना कुठेतरी त्यांचा अपमान झालेला असतो, कुठेतरी त्यांची बदनामी झालेली असते, काहीतरी गमावलेलं असतं, जवळची व्यक्ती असेल, एखादं स्वप्न असेल, काहीतरी तुटलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला ती गोष्ट माहिती नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे फक्त माझ्यासोबत होतं आहे. म्हणजे आपण कधी कधी तर त्या गोष्टीला इतकं मनावरती घेतो, इतकं आपण स्वतःला फेल्युअरमध्ये टाकतो की काही लोक तर सुसाईडही करतात. म्हणजे प्रत्येक वेळी कसं असतं, आपल्याला समजवायला कोणी नसतं. ती जी फेज असते ना ती आपली एकट्याची फाईट असते, एकट्यासोबत. म्हणजे आपली स्वतःसोबतचीच ती एक फाईट असते, कॉम्पिटिशन असते. आणि म्हणजे तुमच्या आयुष्यात जर अशी माणसं असतील जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील किंवा तुम्हाला मोटिवेट करतील तर मी तर म्हणेल की ते तुमचं पुण्य आहे की तुमच्याकडे अशी लोक आहेत. पण अशी लोक असून सुद्धा तुम्हाला तुमच्याबद्दल जोपर्यंत कॉन्फिडन्स वाटत नाही किंवा तुम्ही जोपर्यंत त्या फेल्युअरशी कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाहीये. कारण आपल्या फेल्युअरच्या मागे पण ना एक छोटासा रिझन आहे ज्याच्यामुळे आपण खरं तर जास्त घाबरत असतो आणि ते रिझन आहे की लोक काय बोलतील. म्हणजे जर आता माझं ब्रेकअप झालंय तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील किंवा मी एखाद्या परीक्षेत नापास झालोय तर लोक माझ्याबद्दल काय बोलत असतील. आणि ह्याच गोष्टीमुळे आपण इतक्या स्वतःला हे करून घेतो की आपल्यालाही समजत नाही. 18 ते 25 या फेजमध्ये आपण खूप इनमॅच्युअर असल्यामुळे आणि आपल्याला खूप गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपले खूप सारे प्रयोग फेल गेलेले असतात आणि ती जी गोष्ट आहे ती न मिळाल्यामुळे तर आपण इतकं स्वतःला कमी लेखलेलं असते, इतकं आपण स्वतःला डाऊन केलेलं असते की आपल्याला असं वाटते की आपण काहीच कामाचे नाही आहेत, आपल्या आयुष्याला काही अर्थच उरलेला नाही आहे, सगळं संपलेलं आहे. आणि कधी कधी तर आपण असाही विचार करतो की मला हे नाही मिळालं म्हणजे मी डिझर्वच करत नाही आहे किंवा ही गोष्ट मला आयुष्यात कधीच मिळणार नाही. पण खरं तर तसं नाही आहे. आयुष्य खूप मोठं आहे, प्रत्येक दिवस ही अपॉर्च्युनिटी आहे. आपण जेव्हा हे डिसाईड करतो ना की ही व्यक्ती मिळाली नाही तर मला कुणीच नाही हवंय किंवा हे करिअर माझ्या आयुष्यात नाही आलं तर मला काहीच करायचं नाहीये किंवा ही एक्झाम नाही मिळाली मीन्स सगळं संपलेलं आहे. पण खरं तर त्यावेळी आपण अदर अपॉर्च्युनिटी आपल्या आयुष्यात येणार आहेत ज्या आपल्यासाठी बेस्ट आहेत आणि आपण ज्या डिझर्व करतोय त्याला आपण कुठेतरी स्वतःच ब्लॉक केलेलं असतं आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीला, फक्त त्या एका गोष्टीमुळे ज्याला आपण आपलं संपूर्ण आयुष्य मानलेलं आहे. तर अशा वेळीच खरं तर सगळ्यात जास्त गरज असते ती संयमाची आणि स्वतःवरच्या विश्वासाची. जर आपण संयम टिकवून ठेवला आणि आपण स्वतःवरती विश्वास ठेवला आणि ती जी फेल्युअरवाली फेज आहे त्याला आपण जर स्ट्रॉंगली फाईट केलं तर त्याच्यानंतर आपण खूप क्लिअर होतो. आपली भीती असते हरण्याची ती
संपूर्ण नाही म्हणता येणार, पण हळूहळू ती कमी होत जाते. आपल्याला स्वतःबद्दल क्लिअरिटी येते. आपण 18 ते 25 मध्ये स्वतःबद्दल आपल्याला तितकंसं क्लिअरिटी नसते की आपण काय करू शकतो, आपली स्ट्रेंथ काय, आपले विकनेस काय, हे आपल्याला माहिती नसतात. पण ज्यावेळी असा प्रसंग आपल्या आयुष्यात येतो तेव्हा आपण स्वतःबद्दल खूप जास्त क्लिअर होतो की कोणत्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यामध्ये फेल्युअर आलं आहे हे आपल्याला कळतं. कारण मला तरी असं वाटते की जी शिकवण किंवा जो एक्सपिरियन्स आपल्याला फेल्युअर झाल्यानंतर येतो तो सक्सेसमध्ये नाही मिळत. तर तुम्हाला इझिली सक्सेस मिळाला तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स कमी राहील आणि पुढे जाण्यासाठी जी ॲक्च्युअल फ्युअल जे असतं ते कशातून मिळत असेल तर ते फेल्युअरमधून मिळतं असं मला वाटतं. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या गोष्टीत फेल होत असाल तर त्याला अगदी नॉर्मल घ्या. कारण ज्यावेळी तुम्ही फेल्युअरशी कम्फर्टेबल होता प्रत्येक गोष्ट, तेव्हा तुम्ही ना नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला लागता. कारण तुम्हाला भीती नाही राहत की मी हे ट्राय केलं तर मी फेल होईल का, मी ते ट्राय केलं तर मी फेल होईल का. ती भीती तुमच्यामधून निघून जाते. तुम्ही मल्टिपल गोष्टी ट्राय करता, तुम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात आणि तुम्ही लाईफमध्ये खूप जास्त ग्रोथ करू शकता. जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये संयम ठेवला आणि स्वतःवरती विश्वास ठेवला तर त्यानंतर तुम्हाला हरण्याची, गमावण्याची किंवा अपयशाची भीती वाटत नाही. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि ती जी फेज आहे ती फेज एकदा आयुष्यातून निघून गेली, तुम्ही त्यामध्ये ठाम उभे राहिलात तर त्याच्यानंतर तुमचा स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स तर वाढतोच, पण तुम्ही स्वतःला एक वेगळ्या दृष्टीने बघायला लागता. जग तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघते ह्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे एका वेगळ्या नजरेने बघायला लागता. तुमचा स्वतःबद्दलचा विश्वास वाढतो, प्रेम वाढतं, आदर वाढतो. तुम्ही नव्याने ओळखायला लागता आणि तुमच्यातले खरे स्ट्रेंथ काय आहेत, काय विकनेसेस आहेत हे तुमच्या समोर येतात. आपण आपल्या आयुष्याबद्दल खूप क्लिअर होतो. आपण आपले डिसिजन फर्मपणे घेऊ शकतो, त्याच्यावरती आपण ठामपणे उभं राहू शकतो. आणि फेल्युअर सुद्धा आलं तरी आपल्याला तेव्हा भीती वाटत नाही. आपल्याला असं वाटते की ठीक आहे, हे मला नाही मिळालं, ओके, मला माहिती आहेत माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत. हे जरी मी गमावलं तरी मी दुसरं काहीतरी मिळवू शकतो, मी दुसरं काहीतरी कमावू शकतो. किंवा ही ऑपॉर्च्युनिटी माझ्या हातातून गेली तर नक्कीच मला दुसरी ऑपॉर्च्युनिटी मिळणार असेल, नक्कीच ती माझ्यासाठी बेस्ट असेल. आपण ओपनली जगाकडे बघायला लागतो, आपण ओपनली स्वतःकडे बघायला लागतो. 18 ते 25 मध्ये आपल्यामध्ये जो उथळपणा असतो तो कुठेतरी त्या प्रसंगानंतर शांत व्हायला लागतो. आपल्याला सगळ्या शांत गोष्टी आवडायला लागतात. आपल्याला आयुष्यामध्ये मनशांती मिळवणं, निवांतपणा आणि रिअल सुख जे आहे लाईफ, म्हणजे धावपळ किंवा गडबड न करता सगळं शांत असावं, नॉर्मल लाईफ असावी, ते आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वाटायला लागतं. त्यामुळे तुम्ही पण जर अशा फेजमध्ये किंवा अशा प्रसंगामध्ये गुरफटलेले असाल, तुम्हाला असं वाटत असेल की आता काहीच होऊ शकत नाही आहे, सगळं संपलंय, मी गमावलेलं आहे, आता मला कुठलेच होप्स राहिले नाही आहेत, तर थोडासा संयम ठेवा, थोडासा विश्वास ठेवा स्वतःवरती आणि त्या फेजमधून तुम्हाला स्वतःवरती कसं काम करता येईल, अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये फेलर आलं आहे ते फाइंड करा. आणि नवीन जेव्हा कोणतीही गोष्ट तुम्ही करताय तर ती चूक पुन्हा कशी होणार नाही ह्याचा विचार करा. डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल, तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. फक्त तुम्हाला संयमाची आणि आत्मविश्वासाची गरज आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही अशा कोणत्या प्रसंगामध्ये अडकलेले आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ घेऊन यावा असं वाटत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.